हॅलो एव्हरीवन, आज आपण मेडिकलचे जे बेसिक नॉलेज आहे म्हणजे की शरीरातील ब्लड प्रेशर असू द्या, पल्स रेट असू द्या किंवा ऑक्सिजन लेवल किंवा बॉडीचे टेम्परेचर म्हणजे की आपल्या बॉडीचं तापमान किती आहे, हे सर्व काही आज आपण बघणार आहोत, जे आपल्याला डेली लाईफमध्ये खूप गरजेचं आहे। तर सुरुवातीला आपण शरीराचं ब्लड प्रेशर पाहूया। शरीराचं ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब। हा रक्तदाब जो आहे तो दोन प्रकारामध्ये काउंट केला जातो। फर्स्ट आहे सिस्टॉलिक आणि सेकंड डायस्टॉलिक म्हणजे वरचा आणि खालचा। तर जे लेवल आहे ती 120/80 म्हणजे सिस्टॉलिक जे आहे ते 120 आणि डायस्टॉलिक आहे ती 80। ही जी रेंज आहे ती नॉर्मल आहे की त्या व्यक्तीला ब्लड प्रेशर जे आहे ते नॉर्मल रेंजला आहे। पण जर 130 to 85 असेल तर हे नॉर्मल आहे म्हणजे की हे कंट्रोलमध्ये ब्लड प्रेशर आहे। पण एखाद्या व्यक्तीचं जर 140/90 दाखवत असेल तर तो थोडा वाढलेला आहे म्हणजे हाय आहे। तर तुम्हाला या कंडिशनमध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करणं गरजेचं आहे। पण जर 150/95 असेल म्हणजे की हा जी रेंज आहे ती खूप जास्त आहे, हाय लेवल आहे, तुम्हाला तुमच्या डॉक्टरांशी जितक्या शक्य होईल तितक्या लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करणं किंवा कन्सल्ट करणं गरजेचं आहे। हे झालं शरीरातील असणारं ब्लड प्रेशर। शरीरातील ब्लड प्रेशर तुम्हाला नॉर्मल रेंज सांगितली की 120/80 ही नॉर्मल रेंज आहे। आता आपण पाहूया पल्स रेट। पल्स रेट म्हणजे काय की आपलं हृदय जे धडकते किंवा त्याचे जे हृदयाचे ठोके आहेत ते एका मिनिटामध्ये किती पडतात। तर आपल्या हृदयाचे जे ठोके आहेत ते प्रति मिनिट 72 पडतात। ते जे आहेत ते स्टँडर्ड म्हणजे की चांगला पल्स रेट आहे। पण जर तुम्हाला 60 म्हणजे 60 ते 80 प्रति मिनिट ठोके पडत असतील हृदयाचे तर ते मध्यम आहेत म्हणजे की एव्हाही तुम्हाला या कंडिशनमध्ये तुम्हाला एवढं घाबरण्याची गरज नाही। पण जर तुमचे 90 ते 128 हे प्रति मिनिट पडत असतील पल्स रेट किंवा हृदयाचे ठोके जेव्हा तुम्ही चेक करता तेव्हा ते खूप वाढलेलं आहे, अशा कंडिशन ही इमर्जन्सी कंडिशन आहे, तुम्हाला तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करणं गरजेचं आहे। नेक्स्ट आपण बॉडी टेम्परेचर किंवा शरीराचे तापमान म्हणजे आपल्याला जेव्हा ताप वगैरे येतो तेव्हा आपण जे डिजिटल थर्मामीटर यूज करतो त्याने जेव्हा आपण चेक करतो तेव्हा त्याचे जे काउंटिंग आहे ते कसे आणि कोणते नॉर्मल आहे हे पाहूयात। 92 म्हणजे 92 ते 98.6 हे जेव्हा त्याच्यावर थर्मामीटर काउंट दिसेल तेव्हा आपण समजू शकतो की आपल्याला ताप नाही आहे। पण 99 असेल तर आपल्याला थोडा ताप अशामध्ये काउंटिंग होऊ शकते की आपल्याला थोड्या प्रमाणात ताप आहे असं समजू शकतो आपण। पण 100 ते 102 ताप असेल तर तो ताप हा जास्ती आहे, तेव्हा आपल्याला डॉक्टरांशी कन्सल्ट करायचं आहे किंवा एखादी मेडिसिन आपल्याला इमर्जन्सीमध्ये घेऊन घ्यायची आहे। हा झाला शरीराच्या तापमानाचा भाग। जे 92 ते 98 हे आपल्याला नॉर्मल काउंटिंग आहे तेव्हा आपल्याला समजायचं की आपल्याला ताप नाही आहे आणि 100 ते 102 हे जास्ती तापाचे लक्षण आहे, तेव्हा आपल्याला डॉक्टरांशी कन्सल्ट करणं गरजेचं आहे। नेक्स्ट आता आपण ऑक्सिजन लेवल पाहूया। ऑक्सिजन लेवल ही आपण ऑक्सिमीटरने चेक करतो। तर ऑक्सिमीटरवर जेव्हा आपल्याला 94 हे काउंटिंग दिसून येतं तेव्हा ऑक्सिजन लेवल आपली चांगली आहे। पण जर ऑक्सिजन लेवल 95 ते 100मध्ये गेली असेल तर ती सगळ्यात चांगली म्हणजे की ही जी लेवल आहे ती सगळ्यात बेस्ट आपल्या बॉडीसाठी चांगली आहे। पण जर 90 ते 93मध्ये ती आली असेल बॉडी ऑक्सिजन लेवलची तर ही थोडी कमी झालेली आहे, तेव्हा आपल्याला डॉक्टरांशी कन्सल्ट करणं गरजेचंच आहे। पण 80 ते 89मध्ये जेव्हा तुमची ऑक्सिजन लेवल येते तेव्हा ही खूप कमी आहे आणि तुम्हाला इमर्जन्सीमध्ये ॲडमिट पण व्हावं लागेल। तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करून तुम्हाला ते ॲडमिट करून घेतील किंवा तुमच्यावर जे काय असेल ऑक्सिजन वाढवण्यासाठी ते उपचार चालू करतील। हे झालं आपल्या मेडिकलमधील बेसिक नॉलेज। या अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्याला शेअर करा। धन्यवाद।